हॅलो फ्रेंड्स, जेव्हा एखादा शब्द कागदावर उतरतो म्हणजे तो शब्द संपत नाही तर त्या दिवसापासून तो शब्द जगायला सुरुवात करतो. अशा आशयाची एक छोटीशी कविता लिहिलेली आहे एमिली डिकिन्सन यांनी. एमिली डिकिन्सन यांचं शब्दावर किती प्रेम होतं हेच यातून आपल्याला बघायला मिळतं. एमिली डिकिन्सनची कविता देअर इज अनदर स्काय या कवितेपासून आपण 11वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो आहे. काही मित्रांनी अशी रिक्वेस्ट केलेली होती की ही कविता शिकवावी आणि त्यामुळे साईड बाय साईड 12वीच्या ट्रॅकसोबत आपण 11वीचा ट्रॅक पण आता सुरू करतो आहे आणि ही सुरुवात आपण करतो आहे देअर इज अनदर स्काय या कवितेपासून एमिली डिकिन्सन यांची. आता एमिली डिकिन्सन यांची ही जी कविता आहे ही कविता ॲक्च्युली एका पत्रासोबत त्यांनी पाठवली होती. आपला जो भाऊ आहे ऑस्टिन, जो बोस्टनला राहतो, तो थोडासा निराश झालेला आहे. त्याचा उत्साह वाढवण्यासाठी, त्याला घरी परत बोलवण्यासाठी त्यांनी ही एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रासोबत त्यांनी ही कविता पाठवली होती. आणि ही कविता आज अक्षरशः 12वीच्या अभ्यासक्रमाला आलेली आहे. म्हणजे या कवितेचं महात्म्य आपल्याला कळतं. काही कविता अशा असतात की त्या कवितेतच त्या कवितेचं मूल्य असतं, काव्यमूल्य असतं. आणि काही कविता अशा असतात की त्या समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं त्या कविता लिहिणारे कवी अथवा कवयित्री यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल माहिती करून घ्यायची असते. तर ती माहिती आपण आधी थोडक्यात करून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब करा आणि कृपया व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. एखादा कवी किंवा कवयित्री आपल्या आयुष्यात किती कविता लिहू शकतो आणि एमिली डिकिन्सनने त्या किती कविता लिहिल्या असतील असा जर गेस करायला सांगितला तर तो गेस चुकण्याची खूप शक्यता आहे. कारण ज्याला कविता लिहिणं याबद्दल थोडीशी माहिती, त्याने जर हा आकडा ऐकला तर आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. एमिली डिकिन्सन यांनी आपल्या आयुष्यात 1800 कविता लिहिल्या. हो, 1800 फार मोठा आकडा आहे. सोपी गोष्ट नाही एवढ्या कविता लिहिणं. म्हणजे त्या सतत कविता लिहित राहायच्या कुठेही. अगदी किराणा मालाचं बिल जरी असलं त्या बिलाच्या पाठीमागे, न्यूजपेपरवर, कुठेही त्यांना कविता सुचत राहायची आणि ती लिहित राहायची. आणि त्यांच्या कविता छोट्या होत्या, आकाराने लहान होत्या. त्यांच्या काळात ज्या कविता लिहिल्या जात होत्या त्या फार मोठ्या असायच्या. जे प्रथित यश कवी होते त्यांच्या कविता 100-110 ओळींच्या असायच्या. त्यामुळे यांनी सुरुवातीला आपल्या कविता छापण्यासाठी पाठवून बघितल्या तर त्याला ॲक्च्युली नकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. आणि त्याचं कारण कविता छोट्या होत्या. अगदी त्यांच्या जीवनकालात त्यांच्या फक्त 7-8 कविताच पब्लिश झाल्या 1800 कवितांपैकी. छोट्या कविता असायच्या आणि जास्त करून ते सॉनेट या प्रकारातून कविता लिहायच्या. मराठीत आपण त्याला सुनीत काव्य म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जातं. उदाहरणार्थ विल्यम शेक्सपियर तुम्हाला ठाऊक आहे म्हणून मी ते उदाहरण देतो आहे. विल्यम शेक्सपियरचं उदाहरण जर घेतलं तर विल्यम शेक्सपियर यांनी ज्या प्रकारे सॉनेट लिहिलं ते कसं होतं की सुरुवातीला 12 ओळींचं एक कडवं असायचं आणि नंतर 2 ओळींचं एक कडवं असायचं. मग ह्या सॉनेटला शेक्सपिरियन सॉनेट असं म्हटलं जायचं. आणि पेट्रार्क नावाचा जो कवी होता तो काय करायचा, आधी या 8 ओळी लिहायचा, नंतर 6 ओळी लिहायच्या. 8 ओळींना ऑक्टेव म्हणतात आणि 6 ओळींना सेस्टेट म्हणतात. याच प्रकारात एमिली डिकिन्सन यांनी कविता लिहिल्या आहे. प्रकार मात्र त्यांनी पेट्रार्कन निवडला आणि आशयाच्या बाबतीत मात्र त्या कोणाच्या जवळ होत्या, विल्यम शेक्सपियरच्या जवळ होत्या. कारण विल्यम शेक्सपियर ज्या प्रकारे कविता लिहितो त्यात निसर्गाचा बऱ्यापैकी अंतर्भाव असायचा. आणि आपण एमिली डिकिन्सनच्या कविता बघितल्या तर त्यात आपल्याला झाडं, फळं, फुलं, पक्षी, त्यानंतर बटरफ्लाईज, फुलपाखरू आणि मधमाशा असे अनेक शब्द आपल्याला दिसतील. या कवितेतसुद्धा मधमाशी आलेली आहे, ते आपण शिकणार आहोत. आता या कवयित्रीचं बॅकग्राऊंड का समजून घ्यायचं आहे, मी का म्हणतो आहे असं, कारण या कवयित्री जी कविता लिहिते त्यात तिचे वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, इवन भावाचा परिवार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. अजून जरी आपल्याला हे माहीत नाही की भावाचं लग्न झालेलं आहे की नाही, पण नंतरच्या मी तुम्हाला काही घटना सांगतो ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचा परिवार होता. स्वतः एमिली डिकिन्सन वयाच्या 18व्या वर्षापर्यंत नॉर्मल होत्या. हसणं, खेळणं, टिंगल-टवाळी करणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात होत्या. परंतु 18व्या वर्षानंतर एकदम चेंज झाल्या, त्या अंतर्मुख झाल्या.
इतरांसोबत मिसळणं त्यांचं बंद झालं. इवन बोलणंसुद्धा हळूहळू इतकं कमी झालं. कुणाशी बोलायचं असलं तर त्या दाराच्या आडून बोलायच्या. एक न्यूनगंड म्हटलं का काय म्हणायचं ते सांगता येणार नाही, परंतु त्यांनी स्वतःला जगापासून पूर्णतः वेगळं करून घेतलं होतं. आणि त्याचं कारण त्यांनीच आपल्या एका मित्राला पत्रात कळवलं होतं की त्यांचे 2 प्रेमभंग झालेले होते आयुष्यात. वयाच्या 18व्या-20व्या वर्षापर्यंत 2 प्रेमभंग झाले होते. एक ओळ पण त्यांच्या एका कवितेत आपल्याला बघायला मिळते, माय लाईफ क्लोज्ड ट्वाईस बिफोर इट्स क्लोज. म्हणजेच काय, मृत्यू होण्यापूर्वीच आयुष्य 2 वेळा बंद पडलं, 2 वेळा थांबलं, असा आशय आहे. आणि हे 2 वेळा थांबलं म्हणजे त्यांचा 2 वेळा झालेल्या प्रेमभंगांशी संबंध आहे. आता त्यांचा जो भाऊ आहे फ्रस्ट्रेट झालेला आहे. या भावाबद्दलही एक कथा आहे. आता त्या आणि त्यांची बहीण सोबत राहायच्या. हा जो भाऊ होता हा वेगळा का राहायला गेला तर लग्न झाल्यामुळे. या दोघं बहिणींची एक कॉमन मैत्रीण आहे सुजन नावाची, आणि यांची ती मैत्रीण असल्यामुळे हा जो ऑस्टिन आहे तिचा भाऊ संपर्क आला आणि दोघांचं लग्न झालं. लग्न झालं तर त्या सुजनचं वैशिष्ट्य असं होतं की चांगलं वैशिष्ट्य असं होतं की तिला कविता समजायच्या. त्यामुळे एमिली डिकिन्सन जेव्हाही कविता लिहायच्या त्या सुजनशी शेअर करायच्या. सुजन त्या कविता वाचायची. त्यांना जर काही असा बदल सुचवावाचा वाटला, काही सांगावंसं वाटलं, त्या सांगत असत. सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु तिथे डेव्हिड आणि माबेल हे जोडपं, डेव्हिड आणि माबेल नावाचं जोडपं ॲमहर्स्ट या गावी राहायला आलं. म्हणजे त्यांच्या गावी. गाव फार मोठं नव्हतं, छोटं शहर होतं. आणि ही जी माबेल आहे, माबेलचा स्वभाव थोडासा असा व्यवस्थित सामाजिक होता. तिला असं क्लबमध्ये जाणं, एन्जॉय करणं हा प्रकार जास्त आवडायचा. स्वभाव मात्र चंचल होता थोडासा. सुजनचाही स्वभाव थोडा चंचल विक्षिप्त होता. एक वाईट गोष्ट स्वभावातली सांगायची राहिली होती सुजनची. तर ही जी माबेल आहे, हळूहळू तो जो ऑस्टिन आहे आणि सुजन आहे यांचा जो मुलगा आहे त्याच्यासोबत फ्लर्ट करायला लागली. आणि दुसऱ्या बाजूला ऑस्टिनलाच ती माबेल आवडायला लागली. आता माबेल आणि ऑस्टिन यांची मैत्री जवळजवळ 13 वर्ष चालली. मैत्रीच्या पलीकडे त्यांचं नातं गेलं. याचा त्रास अर्थातच सुजनला होणार होता. मग तो त्रास तिने कोणाला द्यावा, तर ऑस्टिनच्या बहिणींना आणि विशेषतः एमिली डिकिन्सनला भरपूर त्रास दिला या सुजनने. तर साधारणतः यावरून आपल्याला ऑस्टिनचं नेचर कळतं. आणि ऑस्टिन का फ्रस्ट्रेट झालेला असावा बोस्टनमध्ये शिक्षण घेत असताना हे आपल्याला कळतं. आता ही जी एमिली डिकिन्सन आहे, या कविता आयुष्यात जरी तिच्या प्रसिद्ध झाल्या नाही, मृत्यूनंतर तिची जी बहीण आहे तिला थोडी आयडिया होती की आपली बहीण कविता लिहिते. तर तिने म्हणजे एमिली डिकिन्सननेच नंतर काय केलं होतं, कुठे कुठे लिहून ठेवलेल्या कविता व्यवस्थित एका ठिकाणी लिहून आपल्या त्या एका पेटीत ठेवल्या होत्या. तिच्या मृत्यूनंतर ही बहीण तिथे गेली. तिने ती पेटी उघडली. एवढ्या कविता बघून आश्चर्यचकित झाली. मात्र तिला काही त्यातलं जास्त कळत नव्हतं, कसं छापाव्या, काय कराव्या. मग तिने माबेलची मदत घेतली आणि त्या कविता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. पहिला कविता संग्रह जो होता 115 कवितांचा होता. पोयम्स ऑफ एमिली डिकिन्सन या नावाने होता. आणि त्या कविता संग्रहाच्या 11,000 प्रती छापल्या गेल्या आणि विकल्यासुद्धा गेल्या. विकल्या जात होत्या म्हणूनच ॲक्च्युली छापाव्या लागल्या होत्या. आता आपण कवितेकडे वळूया. हे देर इज अनदर स्काय हे जे टायटल आहे कवितेच्या पहिल्याच ओळीत, याच्यात एक गंमत आहे. तिच्या जेवढ्या कविता आहेत, बऱ्याचशा कवितांमध्ये आपल्याला असं दिसेल की कवितेची जी पहिली ओळ आहे तेच कवितेचं शीर्षक आहे. असं का व्हायचं? त्या काळातले जे कवी होते त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं तर ते जेवढा वेळ कविता लिहायला लावायचे तेवढाच वेळ त्या कवितेचं शीर्षक लिहायलासुद्धा लावायचे. त्यांच्यासाठी शीर्षक फार महत्त्वाचं होतं. आणि एमिली डिकिन्सनचा विचार जर केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून तिने आपल्या कवितांना शीर्षक दिलेलं नाही. तर ती क्रमांक द्यायची. मग नंतर छापण्याची वेळ आली तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला. तर मग जास्त करून काय करण्यात आलं, कवितेची जी पहिली ओळ आहे तेच टायटल ठरवण्यात आलं. आणि हे टायटल त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. एकांतवास फार होता एमिली डिकिन्सनच्या आयुष्यात. तिला भौतिक प्रगती पसंत नव्हती. भौतिक प्रगतीला अक्षरशः तिला विरोध होता. ज्यावेळेस ट्रेनचा शोध लागला त्यावेळेस तिने ट्रेनवर एक कविता लिहिली.
ॲक्च्युली त्या काळात ट्रेनला आयर्न हॉर्स म्हटलं जायचं, कारण ट्रेन सुरू होण्यापूर्वी दळणवळणाचं साधन म्हणून घोडा आणि घोडागाडीचा वापर केला जायचा. मग जेव्हा ट्रेन सुरू केली, ट्रेनला पण त्यांनी घोडाच संबोधलं. तो लोखंडी असल्यामुळे आयर्न हॉर्स असं म्हटलं जायचं. तर तिने ट्रेनवर एक कविता लिहिली होती. त्या कवितेत तिने ट्रेनला महत्त्व दिलं नाही, भौतिक प्रगतीला महत्त्व दिलं नाही, असा त्यात आशय होता. एका ठिकाणाहून ती ट्रेन सुरू व्हायची, असं गोल वर्तुळात फिरायची, जागेवर यायची. त्याच्यात प्रवासी कोण आहेत, कुठे चालले माहिती नाही, किती प्रवासी माहिती नाही, मालवाहतूक करते का ती गाडी माहिती नाही. ती गाडी एकच काम करते काय, हॉर्न वाजवते. म्हणजे त्या गाडीचं महत्त्व केवढं, फक्त हॉर्न वाजवण्यापुरतं. यातून काय दर्शवायचं होतं कवयित्रीला, की तिला भौतिक प्रगती आयुष्यात महत्त्वाची वाटत नव्हती. तिला मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती हवी आहे, नंबर 1. नंबर 2, तिला माणसाचं आयुष्य, मानवी जीवन आणि निसर्ग यांचा संबंध जोडायचा आहे. आणि या 2 गोष्टींमध्ये भौतिक प्रगती कोणताही रोल प्ले करत नाही असं तिला म्हणायचं होतं. त्यामुळे तिच्या कवितेंमधून आपल्याला हे सुद्धा जाणवतं की भौतिक प्रगतीला तिने बऱ्यापैकी विरोध केलेला आहे. तिच्या कवितांमधून आपल्याला फार डीप अशी फिलॉसॉफी काही बघायला मिळत नाही. एक जीवनाचा आनंद मात्र बघायला मिळतो. जीवन काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर अशा काही कविता आहेत की ज्या बऱ्यापैकी इन्स्पिरेशनल आहे, प्रेरित करत असतात. त्यातली तिची सगळ्यात गाजलेली कविता म्हणजे सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. आणि एक 9वी-10वीला पण एक कविता आहे. त्या कवितेत एक सोलबद्दल तिने छान लिहिलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर ते कविता वाचू शकतात. आणि नंतर मी जर वेळ मिळाला तर 9वी-10वीच्याही कवितेंचं इंटरप्रिटेशन देणार आहे. मुद्दामून इंटरप्रिटेशन हा शब्द वापरतो आहे. कवितेचा जो अर्थ आहे तो लावतो आपण, त्याला एक्सप्लेनेशन कधीही म्हणायचं नाही, त्याला आपण काय म्हणायचं, इंटरप्रिटेशन. तो पर्टिक्युलर वर्ड आहे अर्थ काढण्याचा. चला तर आपण कविता बघूया. देर इज अनदर स्काय. देर इज अनदर स्काय एव्हर सीरीन अँड फेअर, अँड देर इज अनदर सनशाईन though it be darkness there. Never mind faded forest Austin, never mind silent fields, here is a little forest whose leaf is evergreen. आता या कवितांमधून, या 8 ओळींमधून आपल्याला काही ओळी या तिच्या स्वतःबद्दल, तिच्या स्वतःच्या घराबद्दल, तिच्या स्वतःच्या गावाबद्दल आहेत. आणि 3 ओळी फक्त आपल्याला ऑस्टिनबद्दल बघायला मिळतात, ऑस्टिनच्या मेंटल कंडिशनबद्दल बघायला मिळतात. तर या ठिकाणी जे पहिली ओळ आहे, पहिल्या ओळीत आपल्याला बघायला मिळते की देर इज अनदर स्काय. देर इज अनदर स्काय म्हणजे काय, अजून एक जग आहे, अजून एक आकाश आहे. आपल्या कवितेच्या संदर्भात आपण त्याला असा अर्थ घेऊया की ती कविता ऑस्टिनला उद्देशून आहे. आणि त्या ऑस्टिनला सांगते की तुझ्यासाठी छत आहे अजून एक राहायला, म्हणजे घराचं छत. बोस्टन आणि दुसऱ्या बाजूला ॲमहर्स्ट अशी 2 गावं आहेत. ऑस्टिन आता कुठे राहतो आहे, बोस्टनला. तिथे शिकायला गेलेला आहे आणि शिक्षणात बहुतेक त्याला अपयश येतं आहे. आणि त्यामुळे तिला सांगते की घाबरून जाऊ नको, तुला अजून एक छत आहे राहण्यासाठी. देर इज, आणि ते छत कसं आहे, ते आकाश कसं आहे, एव्हर सीरीन अँड फेअर. ते प्रसन्न आहे, ते स्वच्छ आहे, निरभ्र आहे. थोडक्यात त्या आकाशाखाली तू जर आलास तर तुला त्यातून कुठलाही त्रास होणार नाही. अँड देर इज अनदर सनशाईन. त्या छताखाली तू आला तर त्या छताखाली आल्यानंतर तुला एक प्रेमाची ऊब मिळणार आहे. सनशाईन या शब्दाचा अर्थ जरी आपण सूर्यप्रकाश असला तरी काव्यमय भाषेत या ठिकाणी त्याचा संदर्भ प्रेमाशी येतो आहे, प्रेमाच्या उभेशी येतो आहे. तुझ्यासाठी एक छत आहे, तुझ्यासाठी एक लोकेशन आहे. ॲमहर्स्ट नाव घ्या किंवा तिचं घर घ्या तरी हरकत नाही. आणि त्या घरात तुला जे प्रेम मिळणार आहे ते त्या प्रेमाची प्रचंड आहे. याचं आपल्या भावावर खूप प्रेम आहे हे आपल्याला यातून दिसतं. दो इट बी डार्कनेस देअर, नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. हे 3 ओळी आहेत. या 3 ओळीतून संपूर्ण आपल्याला समजून घ्यायचं आहे की ऑस्टिनची परिस्थिती कशी आहे. आणि फक्त या 3 ओळीतूनच आपल्याला माहिती होतं. बाकी ज्या उरलेल्या ओळी आहेत कवितेच्या त्या संपूर्ण घराबद्दल, तिच्या गावाबद्दल आणि गार्डनबद्दल आहेत, ज्या आपण पुढे बघणार आहोत. तर या 3 ओळींवर जास्त फोकस करा समजून घेण्यासाठी, कारण त्याशिवाय आपल्याला बाकीचं बॅकग्राऊंड समजणार नाही. काय म्हणते ते, दो इट बी डार्कनेस देअर. तिथे काय डार्कनेस आहे, कुठे, बोस्टनला. नंबर 1.
नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, तिथे जे फॉरेस्ट आहे ते फेडेड आहे. फॉरेस्ट म्हणजे जंगल, फेडेड म्हणजे कोमेजलेलं. नेवर माइंड सायलेंट फील्ड्स, तिथे जे फील्ड्स आहेत म्हणजे शेती ती कशी आहे, सायलेंट आहे. यातून आता आपल्याला इंटरप्रिट करायचं आहे, ह्या गोष्टी आपल्याला इंटरप्रिट करायचं आहे आणि हवा तो अर्थ काढायचा आहे. दो इट बी डार्कनेस देअर, आता हा डार्कनेस कशाचा आहे, अपयशाचा आहे. ज्या कामासाठी तो तिथे गेलेला आहे ते शिक्षण आहे आणि त्या शिक्षणात त्याला अपयश येतं आहे, हवं ते फळ मिळत नाही. थोडक्यात त्याची मनस्थिती निराश झालेली आहे आणि जी मानसिक अवस्था आहे ती काळोखी आहे, नैराश्यपूर्ण आहे आणि त्याला डार्कनेस म्हटलेलं आहे. दो इट बी डार्कनेस देअर. नंबर 1. नंबर 2, नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, झाड म्हटलं, जंगल म्हटलं की बहार आला तर त्याच्या आयुष्याला बहार येत नाही आहे, म्हणजे यश मिळत नाही आहे, ते कोमेजलेलं आहे. उपमा कशाची दिलेली आहे, फेडेड फॉरेस्टची. ते जे जंगल आहे बोस्टनचं किंवा बोस्टनचं जे वातावरण आहे ते कसं झालेलं आहे, कोमेजलेलं आहे, अपेक्षित फळ मिळत नाही, याच्या आयुष्याला बहार येत नाही. जो विकास, जी प्रगती झाली पाहिजे याच्या आयुष्याची ती तिथे होत नाही, उलट ते काय झालेले, फेडेड झालेले म्हणजे कोमेजलेले आहे. नेवर माइंड सायलेंट फील्ड्स, अजून एक तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला ऑस्टिनबद्दल कळते ते म्हणजे तेथील फील्ड म्हणजे शेत कसं आहे, सायलेंट आहे. शेत म्हटलं म्हणजे काय, ते उपजाऊ असावं, त्यातून उत्पन्न यावं, त्यातून आपल्याला फळ मिळावं. पण त्याउलट ते जर सायलेंट आहे, शांत आहे, म्हणजे त्या शेतातून उत्पन्न मिळत नाही आहे. ते शेत कसं आहे, बॅरन, म्हणजे ज्या शेतातून आपल्याला उत्पन्न मिळत नाही त्या शेताला कोणती लँड म्हणतात, बॅरन लँड म्हणतात. तर ते शेत कसं आहे, बॅरन लँड आहे. तुझ्या आयुष्यात तुला यश मिळत नाही आहे, तुला अपेक्षित तुझ्या कष्टाचं फळ मिळत नाही आहे. आता खरंच कष्ट करत होता की नाही हे समजून घेण्यासाठी मी आधी त्यांचं जे बॅकग्राऊंड सांगितलं ते समजून घ्या, त्यावरून तुम्हाला कळेल की का त्याला अपयश येत असावं. आता याच्या सोबतच ती काय सांगते, हेअर इज अ लिटल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. तिकडचं फॉरेस्ट कोमेजलेलं आहे, तिकडच्या शेतात उत्पादन येत नाही आहे, मात्र तुझ्यासाठी इकडे एक फॉरेस्ट आहे, इकडे एक जग आहे, इकडे एक विश्व आहे, ज्या विश्वात किंवा त्या झाडाला जो पाला आहे तो पाला कसा एव्हरग्रीन आहे, कधीही न सुकणारा, कधीही न पिवळा पडणारा पाला आहे, असं ते या ठिकाणी म्हणते. आता या ठिकाणी थोडं काही गोष्टी समजून घ्या. खरंच असं जंगल आहे का या जगात की ज्या जंगलातील झाडं, त्या झाडांना आलेली पानं, फळं, फुलं पिवळी पडत नाही, नेहमी ग्रीन असतात, असतं का असं? तर मी तुम्हाला सांगतो हो, पण ते काल्पनिक जगात आहे. तुम्हाला गार्डन ऑफ इडन माहिती असेल. गार्डन ऑफ इडन म्हणजे तेच गार्डन ज्या गार्डनमध्ये सर्वात पहिल्यांदा ॲडम आणि ईव यांना परमेश्वराने पाठवलं होतं असं ख्रिश्चन फिलॉसॉफीमध्ये म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी ईवने काय केलं होतं, जबरदस्ती केली होती ॲडमला की ॲपलचं फळ तोडून आण, आपण ते खाऊ. तो नाही म्हणत होता, त्यांना परमिशन नव्हती. त्यांना परमिशन एवढ्यासाठी नव्हती की त्यांचं सुखाचं आयुष्य संपणार होतं. पण ईवने मात्र ते ऐकलं नाही, ईवने जबरदस्ती केली आणि ईवने ॲडमला ते फळ तोडून आणायला सांगितलं. त्याचा नाईलाज झाला, त्याने ते तोडून आणलं, त्याने ते खाल्लं आणि त्यांचं सुखी आयुष्य संपलं आणि हे विश्व निर्माण झालं. आणि या विश्वात आता कोरोनासुद्धा आलेला आहे. तर हेअर इज अ लिटल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. आता एमिली डिकिन्सनचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आणि दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली की तिने 18 वर्षानंतर आपलं आयुष्य अंतर्मुख केलं, मात्र आपल्या घरासमोर एक मोठं गार्डन तिने बनवलेलं होतं, खूप मोठं गार्डन. तिचे वडील मोठे होते, प्रथितयश होते, राजकारणी होते, पुढारी होते, कमतरता काहीच नव्हती, भरपूर जमीन असावी आणि गार्डन खूप मोठं होतं तिच्या घरासमोरचं. आणि ते गार्डन तिने 25 वर्ष सांभाळलेलं आहे. 25 वर्ष जवळजवळ 70 प्रकारच्या फुलांची झाडं तिने त्या ठिकाणी लावलेली आहेत. तसा तिने उल्लेख पण केलेला आहे एका ठिकाणी, 70 प्रकारची फक्त फुलांची झाडं होते. यावरून आपण विचार करू शकतो की किती मोठं आणि किती वैविध्यपूर्ण गार्डन असावं तिचं. त्या गार्डनची तुलना ती इनडायरेक्टली कोणाशी करते, गार्डन ऑफ इडनशी करते. हो, तो संदर्भ आपल्याला शोधायचा आहे. याला सेलेस्टियल डेपिक्शन म्हणतात, याला म्हणतात स्वर्गीय
वर्णन, स्वर्गीय वर्णन. हो, प्रत्यक्ष आयुष्यात असं नसतं की आपलं एखादं झाड आहे आणि त्या झाडाचं पानच येलो होणार नाही, पिवळं पडणार नाही. म्हणून याला सेलेस्टियल डेपिक्शन म्हणतात. दैवी स्वर्गीय काय म्हणतात, वर्णन म्हणतात, ते तिने केलेलं आहे. आणि आपल्या गार्डनची तुलना त्याच्यासोबत केलेली आहे. आणि ॲक्च्युली ती घर हा सुद्धा त्या ठिकाणी एक अर्थ अभिप्रेत आहे. त्याला परत बोलवते घरी. हेर इज अ ब्रायटर गार्डन. आता गार्डनबद्दल फक्त 4 ओळी आलेल्या असतील, त्या 4 ओळी सांगतो. हेर इज अ ब्रायटन गार्डन नंबर 1. नंबर 2, वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज कम. नंबर 3, इन इट्स फेडिंग फ्लावर्स आय हिअर द ब्राईट बी हम. 3 गोष्टी दिल्या आहेत गार्डनबद्दल. तुझ्यासाठी एक ब्रायटर गार्डन इथे आहे. तुझ्यासाठी इथे खूप सुंदर असं ठिकाण आहे, खूप चांगलं असं ठिकाण आहे. गार्डन आहे म्हणजे घर आहे असं समजूया. ते कसं आहे, ब्रायटर आहे. ब्रायटर आहे म्हणजे अत्यंत लखलखीत आहे, प्रकाशाने लखलखीत झालेलं. म्हणजे तिथे तुझ्या आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. अशा ठिकाणी आल्यावर, एवढ्या उज्ज्वल ठिकाणी आल्यावर तुझ्या आयुष्यात अपयशी होणारच नाही, असं गार्डन तुझ्यासाठी आहे. नंबर 1, वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. ज्या गार्डनमध्ये फ्रॉस्ट नाही. फ्रॉस्ट म्हणजे काय? फ्रॉस्ट म्हणजे बर्फाचं आच्छादन. गार्डन आहे, जंगल आहे, झाड आहे, फळं आहेत, फुलं आहेत. त्यांच्यासाठी सगळ्यात वाईट गोष्ट काय? जेव्हा स्नो लेयर्स तयार होतात थंडीमुळे, किंवा वरूनसुद्धा स्नो पडतो, बर्फ पडतो. त्यामुळे काय होतं, एक सगळीकडे पांढरं आच्छादन आपल्याला दिसतं. हिरवं गार ते गार्डन, रंगीबेरंगी ते फळं फुलं काय होतात, झाकले जातात. झाकलं जाणं म्हणजे एक प्रकारे अपयश. तर तुझ्या आयुष्यात अपयश येईल, तुझं आयुष्य झाकलं जाईल, अशा प्रकारचा फ्रॉस्ट या गार्डनमध्ये नाही. खूप सुंदर अर्थ आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि तो आपण मिळवलेला आहे. खूप सुंदर अर्थ काय, की इथे तुझं आयुष्य सुखीच राहणार आहे, अपयशी होणार नाही, किंवा अपयशी होईल असं, अपयशी होण्यासाठी जो फ्रॉस्ट असतो तसं वातावरण इथे नाही आहे. तू ये. कसं गार्डन आहे आपलं? ब्राईट गार्डन आहे, जे कुठल्याही आच्छादनाने, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीने आच्छादलं जात नाही. तिसरी गोष्ट काय? इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स आय हिअर द ब्राईट बी हम. या 2 ओळी सोबत वाचायच्या तर अर्थ जास्त क्लिअर होईल. या गार्डनमधले जे फ्लावर्स आहेत ते कसे आहेत? अनफेडिंग. अनफेडिंग म्हणजे कधीही न कोमेजणारे. आणि कधीही न कोमेजणारी जे फुलं असतात, लक्षात द्या, महत्त्वाची काहीतरी माहिती देतो आहे. कधीही न कोमेजणारी जी फुलं असतात त्या फुलांमध्ये नेहमी भरपूर प्रमाणात मध अवेलेबल आहे. आणि ते मध गोळा करण्यासाठी आय हिअर द ब्राईट बी हम. आणि मी नेहमी तिथे मधमाशांचं गाणं ऐकत असते. ते मधमाशा नेहमी तिथे फिरत असतात, कारण तिथलं जे फ्लावर आहे ते कसं अनफेडेड आहे, मधाची कमतरताच नाही. त्यामुळे मधमाशासुद्धा सतत तिथे येतात, आनंदाने गुणगुणतात. आणि ती मधमाशीचासुद्धा वर्णन केलेले ब्राईट या शब्दांनी. म्हणजे तिथलं मध इतकं काय म्हणता येईल, पोषक आहे, पौष्टिक आहे, की त्या मधमाशासुद्धा प्रचंड ब्राईट आहेत, प्रचंड तजेलदार आहेत, प्रचंड पोसल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे तिथलं मध चांगलं आहे. आणि या गार्डनमध्ये मी तुला बोलवत आहे, जर मधमाशीला काही कमी पडत नाही आपल्या गार्डनमध्ये, आपल्या घरामध्ये, तर तुला कशाला काही कमी पडेल? तू ये इकडे. थोडक्यात काय, गार्डन ब्राईट आहे म्हणजे ते गार्डन अत्यंत पोषक आहे, भरपूर आहे. तिथे फ्रॉस्ट नाही आहे तिथं, म्हणजे अपयश येईल असं वातावरण नाही आहे. फ्लावर्स अनफेडिंग आहेत म्हणजे इथलं वातावरण, इथली फुलं कधीही कोमेजत नाही, यशस्वी व्हायला पूर्ण चांगलं वातावरण आहे. म्हणून ती आपल्या भावाला टोपण नावाने शेवटी म्हणते, प्रीती माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. माझ्या भावा प्रीती, माझ्या गार्डनमध्ये ये, तुझं स्वागत आहे. खूप प्रेम आहे एमिली डिकिन्सनच्या आपल्या भावावर. आता काही जण असं इंटरप्रिटेशन करतात, हे जे गार्डनचं वर्णन केलेलं आहे, ॲक्च्युली ते गार्डनचं वर्णन नसून एमिली डिकिन्सन यांचं स्वतःचंच वर्णन आहे. एमिली डिकिन्सन आपल्या भावाला बोलवत आहेत आणि इथे तुला काय होईल, अपयश मिळणार नाही, उत्साह वाढेल. कारण इथे काय आहे, माझ्या कवितेचं जग आहे. माझं कवितेचं जगसुद्धा गार्डन आहे. आणि माझ्या कवितेचं गार्डनसुद्धा कसं आहे, उज्ज्वल आहे, तजेलदार आहे, एव्हरग्रीन आहे, कधीही ते कोमेजत नाही. आणि बघायला गेलं तर हे सुद्धा खरं वाटेल, कारण आयुष्यभर तिने कधीही कविता लिहिणं बंद केलं नाही. इतका कॉन्फिडन्स होता तिला तिच्या काव्य प्रतिभेवर.
आयुष्यभर कविता लिहित गेली आणि 1800 कविता लिहिल्या. प्रकाशित न करता कुठल्याही प्रकारची प्रेरणा मिळत नाही तिला कविता लिहिण्यासाठी. प्रसिद्धी ही सर्वात मोठी प्रेरणा असते, ती तिला मिळत नाही आणि सतत कविता लिहिते. म्हणजे तिचं कवितेचं विश्व कसं आहे, एव्हरग्रीन आहे. म्हणजे ते गार्डन तिचं कवितेचं विश्वसुद्धा असू शकतं. असे 2-3 प्रकारे जरी आपण इंटरप्रिटेशन केलं तर एक गोष्ट मात्र खरी, कवितेचा मुख्य आशय काय, ऑस्ट्रीन फ्रस्ट्रेट आहे का, हो. एमिली डिकिन्सन त्याला परत बोलवते का, हो. घरी बोलवते का, हो. ते घर त्या ऑस्ट्रीनसाठी परिपूर्ण आहे का, हो. हा आशय मात्र फिक्स आहे, याच्यात बदल होत नाही. आय होप सो यू लाईक दिस पोएम. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण 11वीचाही सिलेबस सुरू करतो आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, मुलांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला प्लीज. धन्यवाद.